Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. Pantograph Beam Engine. Watt Straight Line Indicator Mechanism. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ मशीन या सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 1 आपण पाहत होतो. युनिट नंबर 1 मध्ये आपण इन्व्हर्जनच्या वेगवेगळ्या मेथड्स मागील लेक्चरला चालू केलेल्या होत्या. त्यामध्ये पहिलं इन्व्हर्जन आपण पाहिलं होतं, इन्व्हर्जन ऑफ 4 बार कायनेमॅटिक चेन. ते कालच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन केलं होतं. आता आज आपण एक्सप्लेन करतोय सेकंड इन्व्हर्जन, ज्याला डबल लिव्हर मेकॅनिझम असंही म्हणतात किंवा पॅन्टोग्राफ असंही म्हणतात. तुम्ही पाहू शकता या फिगर मध्ये, जर तुम्ही नीटनेटकं पाहिलं तर आपला असं लक्षात येईल की हा जो पॉइंट आहे हा एक फिक्स पॉइंट आहे आणि या फिक्स पॉइंट मध्ये तुम्हाला 4 लिंक्स कनेक्टेड दिसतील. लिंक जर तुम्ही पाहिली, ओ पासून बी पर्यंतची एक लिंक आहे, बी पासून पी पर्यंतची एक लिंक तुम्हाला इथे दिसते, सी पासून डी पर्यंत एक थर्ड लिंक तुम्हाला दिसते आणि फोर्थ लिंक आहे डी पासून ए पर्यंत. अशा पद्धतीने या मेकॅनिझम मध्ये सुद्धा 4 लिंक तुम्हाला पाहायला मिळतात. आता ऍक्च्युली याचं जे मोशन होतं ते ऍक्च्युली रोटेशनल मोशन होतं अबाउट द फिक्स्ड पॉइंट. म्हणजे हा जो काही 4 बार मेकॅनिझम आहे याचं मोशन अगदी या पद्धतीने होतं, या पद्धतीने. ओके. आता जर समजा या पद्धतीने पी पॉइंटचं मोशन झालं तर हा कसा फिरेल डॉटेड लाईननी P1 पर्यंत, सी पॉइंट कसा मूव्ह होईल C1 पर्यंत, डी पॉइंट कसा मोशन होईल D1 पर्यंत. बघा मोशन बघा, डी पॉइंट कसा मोशन होईल हा असा D1 पर्यंत. म्हणजे सगळ्याचे सगळं 4 बार असं. हे डॉटेड लाईन मी याकरता शो केलंय की मोशन असं, डॉटेड लाईन जे शो केला त्या मोशन शो करण्याकरता. तसंच ए पॉइंट कसं मोशन होईल A1 पर्यंत, एन पॉइंट कसं मोशन होईल N1 पर्यंत. या पद्धतीने हे असं मोशन होतं. तुम्ही पाहू शकता एम पॉइंटचं मोशन डॉटेड लाईन शो केलं आणि M1 पर्यंत. थोडक्यात काय, रोटेशनल मोशन अबाउट द फिक्स्ड पॉइंट ए. याला पॅन्टोग्राफ का म्हणतात? बिकॉज ना याच्यामध्ये 5 पॉइंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणते कोणते? ए बी सी डी आणि पी. या 5 पॉइंटचं मोशन होतं म्हणून याला पॅन्टोग्राफ म्हणतात. ठीक आहे. मग चला याचं थोडं एक्सप्लेनेशन पाहूया. एक्सप्लेनेशन पाहिल्यावर असं लक्षात येतं बाळांनो, pantograph is nothing but a mechanism used to produce motion or path exactly to enlarge or reduce size. जर समजा तुम्हाला कुठलंही हे एक अशा पद्धतीचं मेकॅनिझम आहे की बाबा ज्यामध्ये काय केलं जातं की त्या मोशनची जी काही पाथ आहे, म्हणजे मोशन जे काय किंवा ती जे काही पाथ आहे त्याला एनलार्ज साईज मध्ये किंवा रिड्यूस साईज मध्ये जर आपल्याला प्रोव्हाइड करायचंय तर तुम्ही हे करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, या 2 फिंगरकडे बघा माझ्या. आता या 2 फिंगरला जर मी जवळ आणलं तर रिड्यूस साईज होते की नाही? म्हणजे काय की ज्यावेळी याला पॅन्टोग्राफ प्रोव्हाइड केलेला आहे थोडक्यात या बोर्डला. म्हणजे काय झालं की ज्यावेळी मी मोशन असं करतोय तेव्हा साईज रिड्यूस होते आणि ज्यावेळी मी मोशन असं करतोय या पद्धतीने दूर त्यावेळी साईज एनलार्ज होते. म्हणजे ऑब्जेक्ट तोच आहे पण मेकॅनिझम पहा तुम्ही. मेकॅनिझम म्हणजे एक अशा पद्धतीचं मेकॅनिझम आहे ज्यामध्ये अशा पद्धतीचं मोशन किंवा पाथ प्रोव्हाइड केला जातो ज्यामध्ये तुमचा ऑब्जेक्ट हा एनलार्ज किंवा रिड्यूस साईज मध्ये कन्व्हर्ट करता येतो. याला म्हणतात पॅन्टोग्राफ. मग पॅन्टोग्राफ इज नथिंग बट अ मेकॅनिझम. हे एक पद्धतीचं मेकॅनिझम आहे ज्यामध्ये काय केलं जातं की बाबा मोशन किंवा पाथ प्रोव्हाइड केला जातो. कसा? फॉर एनलार्ज और रिड्यूस साईज. जेणेकरून साईज एक तर एनलार्ज करता येईल किंवा रिड्यूस करता येईल. पण त्यासाठी जे मोशन फिक्स करायचंय ते मोशन या मेकॅनिझमच्या मदतीने फिक्स केलं जातं. त्याच मेकॅनिझमला आपण पॅन्टोग्राफ म्हणतो. कन्सेप्ट क्लिअर झाला? तुम्हाला बोर्डच्या एक्झाम्पल वरून लगेच कळेल. हे असं मोशन केलं या पद्धतीने एनलार्ज साईज, असं मोशन केलं तर रिड्यूस साईज आहे. मग मोशन फिक्स केलं की नाही, मग हे जे मेकॅनिझम आहे जे मी यूज करतोय फिंगरच्या मदतीने याला म्हणतात पॅन्टोग्राफ. समजलं? आता इट इज अ 4 बार कायनेमॅटिक चेन. आता मग अशी तुम्हाला शो केलं होतं की यामध्ये 4 बार कायनेमॅटिक चेन आहे. किती या चेन मध्ये किती बार्स आहेत? या चेन मध्ये किती बार्स आहेत? 1 2 3 आणि 4. म्हणून याला 4 बार कायनेमॅटिक चेन म्हणतात. 4 बार मीन्स 4 लिंक. ओके. इट कन्सिस्ट ऑफ 4 लिंक. पण ते कसे कन्सिस्ट होतात? इन सच अ वे दॅट दे फॉर्म्स पॅरलेलोग्राम ABCD. यामध्ये काय तयार होतो? एक पॅरलेलोग्राम तयार होतो. पॅरलेलोग्राम म्हणजे अशी एक फिगर ज्याच्या समोरासमोरील बाजू, असा एक क्वाड्रिलॅटरल ज्याच्या समोरासमोरच्या बाजू एकमेकांना पॅरलल आहे.
तुम्ही पाहू शकता ABCD हा पॅरलेलोग्राम तयार झालाय पहा. म्हणजे फोर लिंक तुम्ही अशा कनेक्ट केल्या की त्या ABCD पासून जो क्वाड्रिलॅटरल तयार झाला त्यामध्ये समोरासमोरच्या बाजू एकमेकांना पॅरलल आहे. AB पॅरलल आहे का रे CD ला? पाहू शकता. BC पॅरलल आहे का रे ED ला? म्हणजे झाला ना पॅरलेलोग्राम. म्हणजे फोर लिंक अशा पद्धतीने कनेक्ट केल्या की त्यांचा एक पॅरलेलोग्राम तयार झाला. पुढे इट हॅज फोर टर्निंग पेअर्स लिंक BA इज एक्सटेंडेड टू P such that OMP आर इन अ स्ट्रेट लाईन. यामध्ये तुम्ही पाहू शकता टोटल टर्निंग पेअर किती आहेत? अख्खेच्या अख्खे 4 बार रोटेट होतात ते, म्हणून टर्निंग पेअर सुद्धा 4 झाल्या. सगळं टर्न होतंय, फक्त पॉइंट ओ टर्न होत नाही. पॉइंट ओ फिक्स. पॉइंट ओला फिक्स करून आपण इन्व्हर्जन केलं ना. मग बघा बाळांनो, ते म्हणतात की BA ला पुढे एक्सटेंड केलं O पर्यंत, BA या लिंकला एक्सटेंड केलं O पर्यंत आणि BC या लिंकला पुढे एक्सटेंड केलं P पर्यंत. पण या लिंकला एक्सटेंड करताना एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? की O, M आणि P हे एका सिंगल स्ट्रेट लाईन मध्ये, बघा तुम्ही O, M आणि P हे एका स्ट्रेट लाईन मध्ये. कळालं का हे सेंटेन्स? बर, मग ह्या मेकॅनिझमचा यूज नेमका कुठे केला जातो? आपण कुठे अप्लाय करतो बरं हे मेकॅनिझम? इट इज युज्ड टू गाईड कटिंग टूल. कटिंग टूलला गाईड करण्याकरता आपण या पद्धतीच्या मेकॅनिझमचा यूज करतो. आपण विचार करतो की कटिंग करताना एक डेफिनेट शेप आहे. फॉर एक्झाम्पल एक शेप घेतो मी, हा एक शेप आहे. ह्या शेप मध्ये कट करणं विदाउट मेकॅनिझम इझी का? नाही ना इझी. परंतु जर तुम्ही पॅन्टोग्राफ प्रोव्हाइड केला तर ह्या पद्धतीचा काय कुठल्याही आकाराचा शेप असू द्या, तुम्ही कटिंग टूल मध्ये पॅन्टोग्राफचा म्हणजे या मेकॅनिझमचा यूज करून पाहिजे त्या शेप मध्ये समोरचा ऑब्जेक्ट कट करू. कळालं की याचा यूज कुठे? कटिंग टूलला जर तुम्हाला गाईड करायचंय, कटिंग टूलला जर पाथ प्रोव्हाइड करायचा आहे जो तुम्हाला हवाय, तर तिथं याचा यूज केला जातो. इट इज युज्ड टू रिप्रेझेंट फिगर. पाहिजे त्या आकाराची जिओमेट्रिकल फिगर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. कुठलाही जिओमेट्रिकल फिगर. जिओमेट्रिकल फिगर कोणत्या असतात? सर्क्युलर शेप मध्ये कटिंग करायचं इझी का? विदाउट मेकॅनिझम. पण सर्क्युलर शेप मध्ये कट करता येतं विथ द हेल्प ऑफ मेकॅनिझम. तेव्हा ते मेकॅनिझम आहे पॅन्टोग्राफ. स्क्वेअर शेप मध्ये कट करता येईल किंवा जे काही जिओमेट्रिकल फिगर आहे ट्रायंग्युलर वगैरे त्यामध्ये आपल्याला कट करता येईल. अशा पद्धतीने असा असतो बाळांनो पॅन्टोग्राफ. पेपरला 3 ते 4 वेळा याची माहिती आलेली आहे. फिगर काढावी लागेल आणि आपल्याला काय करावं लागेल? एक्सप्लेनेशन करावं लागेल. यात काय डाऊट? चला मग बाळांनो आपण आता नेक्स्ट मुद्दा पाहूया. पॅन्टोग्राफ नंतरचं पुढचं मेकॅनिझम आपण बघतोय इन्व्हर्जन मध्ये. पुढचं जे मेकॅनिझम आपल्याला दिसतंय ते आपण पाहूया. चला बरं नेक्स्ट. आपलं हे मेकॅनिझम नंबर 3 आहे. सी म्हणूया आपण त्याला, स्मॉल सी. हे मेकॅनिझम आहे बीम इंजिनचं. बीम इंजिन. ओके. बीम इंजिनला दुसरं नाव आहे बाळांनो क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. हे मेकॅनिझम फार गरजेचे असतात का? बिकॉज या मेकॅनिझमच्या मदतीने तुम्ही कुठलीही मशीन डिझाईन करू शकता. बरोबर ना? करू शकता ना डिझाईन? ते करू शकता. चला पहिले आपण ना या बाळांनो याची फिगर ड्रॉ करून घेऊया. माझ्या बरोबर फिगर ड्रॉ करायची आहे तुम्ही. चला बरं फिगर ड्रॉ करा. पटकन फिगर ड्रॉ केली तर मला पटकन एक्सप्लेन करता येईल. प्लीज फिगर ड्रॉ करून घ्या बाळांनो. फिगर फार महत्वाची या केसमध्ये. ज्यावेळी मी अशी हॅचिंग करतो समजून घ्यायचा तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी फिक्स केलेला आहे बाळांनो. ओके. Please draw the figure.
याला याचं रोटेशन ह्या बाजूने होणार आहे बाळांनो. हा जो रॉड तुम्हाला दिसतोय याला म्हणतात क्रँक. या क्रँकला मी लिंक 2 असंही म्हणू शकतो. हा जो खालचा फिक्स आहे याला मी लिंक 1 इकडे लक्ष द्या. हा जो वरचा पार्ट आहे ना याला आपण म्हणूया लिंक 3. ही लिंक 3 आहे, ही लिंक 4 आहे. हे जे आहे याला लिव्हर असंही म्हणतात, लिव्हर. ओके. आता याचं जर मोशन समजून घेतलं तर फार बरं होईल. मोशन बघा आता, चला इकडे. आता काय होईल रे बघा, ज्यावेळी हा सर्कल जेव्हा रोटेट होईल ह्या डायरेक्शनला, मी डायरेक्शन दाखवली पहा, सर्कल असा रोटेट झाला की हा जो काही लिंक नंबर 3 चा हा जो काही रॉड आहे हा खाली येईल. हे जर असं पुढे गेला हा पॉइंट, तर हा जो रॉड आहे हा खालच्या दिशेला येईल. हा खालच्या दिशेला आला, खालच्या डायरेक्शनला आला की हा जो रॉड आहे हा कसा होईल, अबाउट दिस पॉइंट असा वर होईल का नाही. मग आता हा जर रॉड वर झाला तर हा जो पिस्टन आहे तो या सिलेंडर मध्ये वर खाली होईल का? कळालं का मोशन नेमकं कसं आहे बघा बरं का. हा जर रोटेट झाला तर हा पॉइंट जेव्हा खाली जाईल तेव्हा हा जो रॉड असा आहे तो असा होईल, वर होईल, ह्या डायरेक्शनला येईल तो असा. आणि मग हा जो पिस्टन आहे तो या फिक्स सिलेंडर मध्ये असा वर खाली अप अँड डाऊन मोशन मध्ये राहील. आपलं मेन एम हेच आहे की पिस्टनला आपल्याला सिलेंडर मध्ये काय करायचंय, वर खाली मूव्ह करायचंय, अप अँड डाऊन मूव्ह करायचंय. मग या पद्धतीने हे जे मेकॅनिझम आहे याला म्हणतात बीम इंजिन. याचा उपयोग कुठलंही इंजिन डिझाईन करायला, इंजिन कुठलंही मशीन म्हणजे इंजिनचं मशीन डिझाईन करायला ह्या लिव्हरचा, ह्या मेकॅनिझमचा युज करतात. याला दुसरं नाव आहे क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. बिकॉज या ठिकाणी हा जो रॉड वापरला याला क्रँक म्हणतात आणि या ठिकाणी हा जो रॉड वापरला याला लिव्हर म्हणतात. मग याच्यात क्रँक अँड लिव्हर वापरला म्हणून याला म्हणतात क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. यामध्ये सुद्धा 4च बार वापरलेले आहेत, 4च लिंक वापरलेले आहेत. लिंक नंबर 1 त्यांनी म्हटलंय सिलेंडरला. लिंक नंबर 1 कोणती आहे, सिलेंडर. क्रँक काय लिंक नंबर 2 आणि हा जो रॉड आहे हा लिंक नंबर 3 आणि हा जो रॉड आहे याला म्हणतात लिव्हर, ज्याला लिंक नंबर 4 म्हटलोय आपण. मग हे सुद्धा 4 बार कायनॅमॅटिक चेनच आहे, फक्त याच्यात इन्व्हर्जन काय केलं, याच्यामध्ये इन्व्हर्जन केलं बाळांनो यांनी की हा भाग फिक्स केला, सिलेंडर फिक्स केला. म्हणजे लिंक 1 फिक्स आहे का नाही, सिलेंडर म्हणजे लिंक 1 आहे ती फिक्स केली. कुठली एक बाजू जर फिक्स केली तर त्याला म्हणतात इन्व्हर्जन करणं. मग इन्व्हर्जन केलं तुम्ही मेकॅनिझम मध्ये, एक नवीन मशीन तयार केलं, एक नवीन इंजिन तयार केलं, याला म्हणतात क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. आपल्याला फक्त आता याला एक्सप्लेन करायचंय. ड्रॉ करून झालं, चला एक्सप्लेन करूया. लिहा, इट इज ऑल्सो 4 बार मेकॅनिझम. यामध्ये तुम्हाला 4 बार मेकॅनिझम दिसेल. बर, याचं एम काय रे, काय उपयोग आहे बरं या 4 बार मेकॅनिझमचा, की हे जे काही रोटरी मोशन आहे याचं मोशन तुम्हाला याच्या अप अँड डाऊन मोशन मध्ये कन्व्हर्ट करायचंय. द फंक्शन ऑफ दिस मेकॅनिझम, द फंक्शन ऑफ धिस mechanism is to convert rotary motion of the crank into the reciprocating motion काय होतंय, रेसिप्रोकेटिंग, सॉरी बाळांनो या साईडला ते हे होतंय, रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन. प्लीज एवढं लिहून घ्या म्हणजे मला पुढचं सांगायला. तुमच्या स्क्रीनवर सगळं काही इन्फॉर्मेशन आहे. यामध्ये सुद्धा 4 बार वापरल्या म्हणजे 4 लिंक्स यूज केल्या, त्यामुळे याला 4 बार कायनॅमॅटिक चेन किंवा 4 बार मेकॅनिझम असं आपण म्हणतो.
यामध्ये तुम्ही पाहू शकता सिलेंडर नावाची जी लिंक वन आहे ती फिक्स केलेली आहे, बाकीच्या लिंक मात्र फ्री आहेत रोटेट करण्याकरता. या पूर्ण मेकॅनिझमचं महत्वाचं एम काय आहे, कशासाठी हे मेकॅनिझम आपण डेव्हलप केलं, जेणेकरून हा जो काही क्रँक आहे हा क्रँक असा रोटेट होईल, या क्रँकचं रोटेशन होईल असं. मग क्रँक जेव्हा रोटेट होईल तेव्हा त्याचं कन्व्हर्जन इकडं कोणत्या याच्यात होईल, या पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशनवर. म्हणजे रोटरी मोशनचं कन्व्हर्जन क्रँकचं आपण पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये करतो, म्हणून हे मेकॅनिझम खूप युजफुल आहे. कळालं? याचा उपयोग इंजिन मध्ये केला जातो म्हणून याला बीम इंजिन असंही म्हणतात. ओके. इन दिस mechanism link 1 cylinder is fixed and links 2, 3 and 4 are in motion. तुम्ही जर यामध्ये पाहिलं तर लिंक 1, ही जी लिंक 1 आहे ज्याला आपण सिलेंडर म्हणतो ते मोशन मध्ये नाहीये, ते फिक्स केलेलं आहे. आणि लिंक 2 ज्याला क्रँक म्हणतो, लिंक 3, लिंक 4 हे जे काही आहेत ना रॉड, क्रँक म्हणा, लिव्हर रॉड म्हणा किंवा लिंक 3 म्हणा, हे मात्र मोशन मध्ये, बाकी ही मात्र फिक्स आहे. बोला याच्यात काय डाऊट? एवढं 4 मार्कांसाठी तुम्हाला लिहायचं एक्झामला. हे एक्झामला आलेलं आहे बाळांनो एकदा किंवा दोनदा. डाऊट आल्यास विचारा. झालंय मेकॅनिझम क्लिअर झाला. आता मनानेही लिहू शकता जर समजलं असेल. घेऊ का रे नेक्स्ट बाळा? आता पुढचं जे मेकॅनिझम आहे बाळांनो ते केव्हाच एक्झाम्पलला आलेलं आहे, म्हणजे एक्झामला आलेलं नाहीये बाळांनो, त्यामुळं त्याचं एवढं काही पाहण्याची आवश्यकता नाहीये. पण जनरली त्याचं नाव मात्र आपण लिहून ठेवायला हवं. त्याचं नाव घ्या बाळांनो, वॅट स्ट्रेट लाईन इंडिकेटर मेकॅनिझम. याला डबल लिव्हर मेकॅनिझम असंही म्हणतात. हे सुद्धा डबल लिव्हर आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 लिव्हर वापरलेले आहेत या मेकॅनिझम मध्ये. याला सुद्धा डबल लिव्हर मेकॅनिझम असं म्हणतात. डबल लिव्हर मेकॅनिझम. तसं हे खूप सोपं आहे, म्हणून एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, पण त्यासाठी तुम्हाला फिगर ड्रॉ करावी लागेल. हे कधीच एक्झामला आलेलं नाहीये, पण तरी पण समजलेलं असलं की तुम्ही कधीही एक लिहू शकता ते. इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल this is a cylinder and this is a piston. आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला या ठिकाणी फिक्स केलेलं आहे. ठीक आहे. या पॉइंटला सी म्हणूया, या पॉइंटला C1 म्हणूया. हा जो P आहे हा P1 पाशी येईल,
P1 म्हणूया त्याला, P डॅश म्हणण्यापेक्षा P1. त्यानंतर बाळांनो हा जो D आहे, या पॉइंटचा हा जो D आहे, हा कुठे येईल रे? मोशन समजून घ्यावं लागेल बरं का याच्यात बाळांनो. हा जो पॉइंट आहे E, हा या ठिकाणी येईल E1 पाशी. हा 1 ही झाली लिंक नंबर 1. ही लिंक नंबर 2. ही त्या साईडची लिंक नंबर 4. 3 म्हणावं त्याला, 4 म्हणण्यापेक्षा. लिंक नंबर 3 आणि ही झाली लिंक नंबर 4. हे जे आहे ना, ही लिंक नंबर 4 आहे. ओके, आता तुम्हाला हे दिसतंय, हे काय बाळांनो? पिस्टन. हे काय बाळांनो? सिलेंडर. ओके, जर याचं मोशन समजून घेतलं तर फार बरं होईल. अगदी पाठीमागं जे होतं तेच इथं पुन्हा आपण करणार आहोत, फक्त मेकॅनिझम चेंज झालंय. यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 बार दिसतात आहे का बघा बरं. बार नंबर लिंक नंबर 1 हा फिक्स पॉइंट म्हणजे लिंक नंबर 1. ही जी आहे ही लिंक नंबर 2. ही जी आहे ही लिंक नंबर 3. हे जे आहे याला म्हणायचं लिंक नंबर 4. म्हणजे याच्यात सुद्धा 4 बार वापरले, 4 लिंक्स वापरल्या, म्हणून याला म्हणतात 4 लिंक मेकॅनिझम किंवा 4 बार कायनेमॅटिक चेन मेकॅनिझम. आता यामध्ये इन्व्हर्जन केलं आणि या पॉइंटला फिक्स केलं पाठीमागं. आता या ठिकाणी काय होईल बाळांनो? हा P पॉइंट वरच्या बाजूला जर गेला, मोशन बघा बरं का, रोटरी मोशन नाही, फक्त असं अँग्युलर मोशन झालं. हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा फक्त वरच्या बाजूला गेला तेव्हा तो डॉटेड लाईनने ड्रॉ केलाय बघा. हाच भाग आहे, फक्त त्याला डॉटेड लाईनने ड्रॉ केलेलं आहे मी. इतकितपर्यंत कळालं. आता P पॉइंट कुठे जाईल? P1 ला. मग D पॉइंट पण वर जाईल ना, D1 ला. C कुठे जाईल? C1 ला. E कुठे जाईल? मग आता हा भाग जर असा वर गेला तर पिस्टन कुठे जाईल? पिस्टन जर वरच्या बाजूला गेला आणि परत तो भाग खाली आला तर पिस्टन कुठे जाईल? म्हणजे थोडक्यात काय की हे जे काही मेकॅनिझम आहे, हे जेव्हा असं रोटेट होईल थोड्याशा अँगलने, थोडस तिकडे कसं पाठीमागं पूर्ण क्रँक गोल गोल रोटेट होत होता, पूर्ण रोटरी मोशन होतं. इथं थोडासा जरी अँगल मध्ये तो रोटेट झाला थोडासा बाय सम डिग्री, तरी सुद्धा इथं पिस्टन सिलेंडर मध्ये काय होईल? रेसिप्रोकेट होईल. मेकॅनिझम लक्षात आलं काय? मग चला याला एक्सप्लेन करू. खूप इझी आहे, मी एक्सप्लेन करतो याला बाळांनो. मग लिहा, इट इज ऑल्सो 4 बार कायनेमॅटिक चेन. 4 बार कायनेमॅटिक चेन मेकॅनिझम. हे सुद्धा 4 बार असलेलं कायनेमॅटिक चेन मेकॅनिझम आहे. In this mechanism, small amount of angular motion, is converted into reciprocating motion of piston. इकडे बघा, थोडस जरी अँग्युलर मोशन झालं ना यात 4 बार मध्ये, तरी सुद्धा पिस्टनचं रेसिप्रोकेटिंग मोशन होतं. यामध्ये कुठले लिंक फिक्स आहे? इन दिस लिंक 1 इज फिक्स्ड. लिंक 1 जे ते फिक्स आहे. अँड लिंक्स 2, 3 and 4 आर इन मोशन. आर इन अँग्युलर मोशन म्हणा, आर इन अँग्युलर मोशन.
बरोबर. यामध्ये तुम्ही पाहू शकता लिंक 1 जी आहे ती फिक्स आहे. ही जी लिंक आहे ना बाळांनो, ही फिक्स्ड लिंक आहे बरं का, फिक्स्ड लिंक आहे बरं का. बाकीच्या लिंक मात्र मोशन मध्ये आहेत. आणि यांचं मोशन अँग्युलर झालं की पिस्टनचं मोशन कसं होतं, रेसिप्रोकेटिंग. बाळांनो याला म्हणतात स्ट्रेट लाईन इंडिकेटर मेकॅनिझम, ज्याला डबल लिव्हर मेकॅनिझम म्हणतात. हे कधीच एक्झामला आलेलं नाहीये, पण एक जनरली इन्फॉर्मेशन देऊन ठेवली. जर राईट शॉर्ट नोट आली तर तुम्हाला एवढं लिहावं लागेल. ओके, यामध्ये काय डाऊट? तर आपण जो बघत होतो इन्व्हर्जन ऑफ 4 बार कायनॅमॅटिक चेन, त्याचे 4 टाईप आपण पाहिले. पहिला टाईप पाहिला होता इन्व्हर्जन ऑफ 4 बार कायनॅमॅटिक चेन. दुसरा कोणता पाहिला? पॅन्टोग्राफ. तिसरा कोणता पाहिला? बीम इंजिन. आणि चौथा कोणता पाहिला? वॅट स्ट्रेट लाईन इंडिकेटर मेकॅनिझम. हे 4 प्रकारचे मेकॅनिझम विथ इन्व्हर्जन मी तुम्हाला सांगितले. काय डाऊट? समजलं? चला, आता इन्व्हर्जनचे आपण मेथड्स पाहतोय. त्यामध्ये तर एक टाईप झाला आपला. आता कॅपिटल बी म्हणायचं. हे लिहून झालं का रे ओम? ओके, घ्या लिहून घ्या, कुणी माग राहू नका. तुला समजते बाळा? चालेल. चला आता कॅपिटल Like, share, and subscribe. Thanks for watching.